अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेच्या गाडीचा काल रात्री मोठा अपघात झालाय। अपघातानंतर एअरबॅग्स उघडल्यामुळे उर्मिला आणि तिच्या कारचा ड्रायव्हर थोडक्यात बचावले। मात्र कारच्या धडकेमध्ये मुंबई मेट्रोसाठी काम करणाऱ्या एका कामगाराचा जागीच मृत्यू झालाय, तर दुसरा कामगार गंभीर जखमी आहे। अपघातामध्ये उर्मिला देखील जखमी झाली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। उर्मिला शूटिंग संपवून दहिसरहून कांदिवलीच्या दिशेने निघाली होती। यावेळी कांदिवली बोईसर मेट्रो स्थानकाजवळ हा अपघात झाला। कांदिवलीच्या समतानगर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। अपघातावेळी उर्मिला मागच्या सीटवर बसली होती। तसंच दुसऱ्याच कारची धडक बसल्यानंतर उर्मिलाची कार मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी काम करणाऱ्या जेसीबीवर आदळली, अशी माहिती कोठारे कुटुंबियांनी दिली। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोईसर मेट्रो स्टेशन जवळ एका मराठी अभिनेत्रीच्या कारचा मोठा अपघात झाला। आपण दृश्यामध्ये पाहिलं तर आपण आहोत सध्या समतानगर पोलीस स्टेशन बाहेरची ही कार आहे, ती एका मराठी अभिनेत्री आहे उर्मिला कानेटकर हिच्या आहेत। काल मध्यरात्री आहेत उर्मिला शूटिंग संपून घरी परतणार आहे, जाताना तिच्या कारचा मोठा अपघात झाला। या अपघातात आपण पाहिलं तर उर्मिला आणि त्याचा चालक किरकोळ जखमी झाले आहेत। आपण एकंदरीत पाहिलं तर काल मध्यरात्री भरधाव वेगाने ही कार आहे जात असताना बोईसर मेट्रो स्टेशन खाली आहेत मजूर जे आहेत मेट्रोमध्ये काम करणारे तिला ही कार चिरडली आहे। यामध्ये दोन कामगारांमध्ये एक कामगार जागेवरच मृत्यू झाला, तर एक कामगार गंभीर जखमी, त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। सध्या कार चालकाने मध्यरात्री दारू पिऊन गाडी चालवत होता का किंवा यावेळी त्याच्या कशामुळे एवढा मोठा अपघात झाला, कशामुळे ही कारचे नियंत्रण सुटलं, या सर्व संदर्भात आता ब्लड टेस्ट आहे जो समतानगर पोलिसांनी लॅबमध्ये तपासण्यासाठी पाठवले आहे। पुढील तपास देखील समतानगर पोलीस करत आहेत। कॅमेरामॅन मोहनसा सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।